अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आयुष्याचा उद्धार करण्यासाठी आणि आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडण्यासाठीच तुम्ही माझ्या चॅनलवरती येत असता आणि मी सुद्धा तुमच्यासाठी येत असते. तर चला आत्ताची आपली एनर्जी चेक करूयात, की 11 तारखेनंतर जो आठवडा आहे, त्या आठवड्यात जानेवारी महिन्यामध्ये वृश्चिक राशीसाठी एनर्जी काय असणार आहे आणि तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे किंवा कोणत्या गोष्टी घडणार आहेत, घडत आहेत आणि त्या बदलायच्या कशा आहेत आणि चांगल्या गोष्टींकडे आपलं मार्गदर्शन कसं करायचं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आताचा तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ताई मी एवढा मोठा भंडारा लावलाय का तरी नेमकं कशासाठी? की आमच्या गावात बाळूमामाची पालखी आलेली आहे. ती मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. पण काही नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहित नाहीये. त्यांच्यासाठी मी सांगत आहे, की बाळूमामाची पालखी आज आमच्या गावातून दुसऱ्या गावात निघालेली आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. म्हणून मला हा भंडारा लावला होता. मग तो भंडारा पुसून मी तुमच्यापुढे व्हिडिओमध्ये येणं हे देवापेक्षा आपण मोठे नाहीये. त्यामुळे मला वाटलं नाही, की हा भंडारा पुसावा. असू दे त्यात कारण की बाळूमामाची पालखी परत येणार नाहीये आपल्याला भंडारा लावा आणि धरा म्हणायला. सो देवावरती माझी मनापासून श्रद्धा आहे. त्यामुळे मला वाटत नाही, की हा भंडारा आपण माथ्यावर लावलेला आहे तो काढून टाकावा, पुसून टाकावा. होता होईल तेवढ्या आज दिवसभरात राहिला तर ठीकच आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वृश्चिक राशीसाठी आजची एनर्जी काय असणार आहे किंवा या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये बदल काय आहेत किंवा कोणत्या गोष्टी बदलताना दिसत आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नाराज खूप आहे, डिस्टर्ब आहे, त्रास आहे, वेदना आहेत. इतकं म्हणजे समोरच्या समोर तुम्ही कितीही चांगले राहिला किंवा कितीही हसत राहिला किंवा खुश राहिला, पण एकांत तुमचं खूप नाराज व्यक्त होतोय. त्रास होतोय, वेदना होते. अचानकपणे डोळ्यात पाणी येईल. ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला शेअर करू शकत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही, त्या गोष्टी तुम्हाला आठवण्याची वेळ आहे. तो एकांत म्हणजे रात्रीच्या वेळी. रात्र म्हणजे तुम्हाला वैराची आहे आणि त्या रात्रीच्या वेळी जर त्या गोष्टी आठवतात, त्या गोष्टी आठवणं म्हणजे तुम्हाला अंगावर काटा येणं किंवा एखादं औषध, एखादं विष पिऊन मरून जाण्यासारखं असतं, की ती रात्र परत उजडायला नको किंवा हे विचार माझे थांबतील का नाही, इतक्या विचाराने तुम्ही गोंधळलेले असता. एकदा झोप मोड झाली की ते विचार सुरू होतात. डोक्यातले चक्र फिरायला सुरू होतं आणि असं वाटतं की सकाळ नको बघायला. काय आयुष्याला अर्थ नाहीये. इतकी वाईट वेळ तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे. आणि ज्यांच्या आयुष्यात ही वेळ सुरू आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. की काय आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी बदलतायत, काय चेंज होत आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघा, मी सांगते तुम्हाला. परत अशा गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये एखादी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, लग्नासंदर्भात काही गोष्टी असतील, तुमच्या फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं लग्नासंदर्भात जास्त गोष्टी ज्या आहेत त्या दिसत आहेत. भावामध्ये वाद होणे, फॅमिलीमध्ये वाद होणे, एखादं बाहेर कुठेतरी परगावला जाऊन शिफ्ट व्हायचं होतं, ते काम झालं नाही किंवा त्यामध्ये अडथळा आला. तुमच्यामध्ये असं काहीतरी घडलं, की तुमची ही परिस्थिती झाली आणि तुम्ही परत एकदा स्टॉप झाला. तुम्हाला उठून परत काम करावं आणि परत एकदा ती नवीन आयुष्य जगावं, एक चांगलं आयुष्य जगावं असं काही राहिलेलं नाहीये, शिल्लक राहिलेलं नाहीये. पण पूर्ण संपलंय, शून्यावर आलंय. अशा सगळ्या एनर्जीज झालेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आणि ह्या आठवड्यामध्ये सुद्धा तेच तुम्ही फॉलो करणार आहात आणि तेच फेस करत आहे. यात बदल काहीच घडत नाहीये किंवा चांगल्या गोष्टी घडत आहेत. अशा सुद्धा काही तुम्ही मनाला आशा ठेवू शकत नाहीये किंवा तुम्हाला वाटत नाही, की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील आणि मला सुद्धा आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीतरी मार्ग उरेल, असं काही दिसत नाहीये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मार्ग दिसत नाहीये हे मगाशी आपण बोललो. पण आत्ताची जी एनर्जी दिसत आहे, की ह्या आठवड्यानंतर जर एनर्जी बघायला गेलं तर तुमच्यामध्ये द फूलचं कार्ड आयुष्यात चेंज आहे, मेजर चेंज, खूप मोठा चेंज आहे, बदल आहे. सकारात्मक गोष्टींचा बदल खूप मोठा आहे. देवाचा मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ज्या देवताची भक्ती तुम्ही करताय त्या देवताला तुमची माया येत आहे. त्या देवताला वाटतंय, की ह्याचा उद्धार व्हावा, ह्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात. पण तुमच्या काही गोष्टी पास्ट मधल्या आहेत, त्या गोष्टींमुळे तुम्ही विचार करून त्या गोष्टींना असं झालेलं आहे, की मला हे सुटत नाही आणि मी पुढे जात नाही. मला हे सुटत नाही, मी पुढे जात नाही. पण तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पाठीमागच्या ज्या काही गोष्टीचं दुःख आहे, ते कुठेतरी संपवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पुढे जाऊन आयुष्याचा उद्धार कराल किंवा आयुष्य एक नवीन जगाल. तरच हे रडकं आयुष्य जे आहे किंवा दुःखाचं आयुष्य आहे ते कुठेतरी थांबेल. चांगला विचार केला तर कुठेतरी अजून जास्त आयुष्य तुमचं वाढेल. हसत खेळत राहिलात तर तुमच्या आयुष्याला एक नवीन पालवी फुटेल. हे सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे.
बघा, असं नाहीये की इतकं समजून सांगणारा आपल्या जवळचा व्यक्ती जरी असेल, तरी इतकं सांगत नाही आपल्यासाठी किंवा आपल्याला आपल्यामध्ये बदल व्हावा, आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात, हे कोणीही आपल्याला सांगत नाही. तर आता दुसऱ्याच्या डेकमधून आपण बघणार आहोत, की आपण गणपती बाप्पांची डेक आहे. सॉरी एंजल्स आहे. त्या एंजल्स काय म्हणत आहेत किंवा एंजल्स काय सांगत आहेत, हे आपण बघूयात, की एंजल्स आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ट्रान्सफॉर्मेशन, मेजर ट्रान्सफॉर्मेशन. मी मगाशी सांगितलं, की तुमच्या आयुष्यामध्ये द फूलचं कार्ड आहे. आयुष्यात मेजर बदल घडणार आहे तुमच्यामध्ये, की जेणेकरून तुमच्यात जो बदल घडत आहे किंवा ज्या गोष्टी बदलणार आहेत. मग ट्रान्सफॉर्मेशन, मेजर ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते घडताना दिसत आहे तुमच्यामध्ये आणि हे जे कार्ड आहे तुम्हाला सॉरी जर आवाजाचा त्रास होत होत असेल कारण आजी आमची खूप वयस्कर आहे. त्यांना ह्यातल्या काही गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. अ, आजी जे आहे ते आमची खूप वयस्कर आहे. त्यांना असल्या गोष्टी म्हणजे नॉलेज नसतं त्यामुळं सो थोडंसं समजून घ्या. तर अ, ही द फूलची एनर्जी आहे ते मेजर चेंज आहे आणि हे जे आहे ते तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मेजर काहीतरी चेंज आहे तुमच्यामध्ये. एंजल्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की एंजल्स तुम्हाला सांगताना दिसत आहेत, की तुमच्यामध्ये मेजर चेंज होताना दिसत आहे. बदल होतोय, ट्रान्सफॉर्मेशन आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये बदल घडत आहे आणि तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. तर लव्ह रिलेशनसाठी जर काय असेल तर ते काय आहे आपण बघूया किंवा नवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये काय बदलतंय का? कोणत्या गोष्टी चेंज होता आहेत का? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. ओके. तर बघा, रिलेशनशिप तर खूप खूप अप्रतिम छान आहे. मेजर चेंज आहे. एंजल्स तुम्हाला सपोर्ट देत आहेत. परमेश्वराचा सपोर्ट आहे. काळच छान आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे इतकं जर नाराज तुम्ही जर आयुष्य काढत असाल, तर तुम्हाला आता बदलण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये चेंज होण्याची गरज आहे. जे अंधाऱ्या रात्रीत रडत बसतात, ते दुःख कुठेतरी सोडायची वेळ आलेली आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी घ्यायची वेळ आलेली आहे. पण तुम्हाला कसं झालंय, दुःख सुटत नाही. गेल्या पास्ट मधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सुटत नाही. मेजर चेंज आहे, एक प्रकाश आहे, तेजस्वी किरण तुमच्या आयुष्याचा प्रविष्ट होताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी बदलतायत, पण तुम्हाला ते घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पण तुमचं कसं आहे, की पास्टमध्ये जे दुःख आहे, जो त्रास आहे, ज्या वेदना आहेत, तो धोका आहे, जो विश्वासघात आहे, तो सुटत नाहीये किंवा त्या गोष्टी तुम्हाला पास्टमधल्या गोष्टी ज्या आहेत त्या सुटत नाहीये, सोडत नाहीये. तुम्ही त्या गोष्टी सोडून द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात येईल. जेवढं दुःखी राहाल तेवढं आयुष्य कमी होत जातं. हसत राहाल तेवढं आयुष्य वाढत जाईल. तुमच्या आयुष्यात इतकं म्हणजे कोण कोणासाठी वेळ देत नाहीये किंवा कोण कोणाला सांगत बसत नाहीये, की तू हे सगळं सोडून द्या आणि पुढे जा. पण ही माझी स्वामी सेवा आहे. मी एक स्वामी सेवा करत आहे आणि माझं कर्तव्य आहे, की मी तुम्हाला ह्या 4 गोष्टी काहीतरी समजून सांगाव्यात. ह्यासाठी सांगते कारण वेदना आणि खूप त्रास जरी झाला तर कोण कोणाला सांगत नाही, की तू हे सगळं सोड आणि पुढे जा आणि आयुष्याचा संघर्ष कर, परत उभा राहा. कोणीही सांगायला उभं असलेलं नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा उद्धार काय करायचा आहे आणि आयुष्य कसं जगायचं आहे, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आणि मी स्पष्ट सांगत आहे तुम्हाला ज्या पास्टमध्ये गोष्टी झालेल्या आहेत त्या सोडून द्या आणि आयुष्याचा एक चांगला मार्ग आहे तुमच्या समोर एंजल्स तुम्हाला गाईडन्स देत आहेत. लव्ह रिलेशनमध्ये चांगलं आहे. आयुष्याचा एक चांगला उद्धार करा. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी फॉलो करा. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी? बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी? हे आपण बघूयात. बाप्पा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समस्या बोलणे. समस्याचं बोलणे, समस्या काय आहे तुमची किंवा तुमच्या एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे आपला, की आयुष्य आपण पुढे जाऊन जगू शकत नाहीये. हे नेमकं आपल्यामध्ये काय घडतंय, काय होतंय, काय गोष्टींमुळे आपल्याला नाराजी व्यक्त होते. हे सगळं जाणून घेणं गणपती बाप्पा सांगत आहेत, की हे आधी जाणून घ्या, की तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम सुरू आहे. जे झालं ते झालं. त्याच्यावरती आता पूर्ण विराम द्यायचा आहे. त्याच गोष्टीचा विचार करत बसला, तर कदाचित आयुष्य संपत येतं. काळ संपत येतो. तुमच्यामधल्या काही गोष्टी आजचा दिवस उद्या नाही येणार. आजचं टेन्शन आजच्या रात्री तुम्ही रडलेला जर असाल, तर ही रात्र उद्या येणार नाहीये. आजची रात्र निवांत झोपून घ्या. टेन्शन नाही घ्यायचं. त्यामुळे गणपती बाप्पांचा संदेश सुद्धा हा तुम्हाला हाच आहे, की टेन्शन नेमकं काय आहे? तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे? त्यावरती सोल्युशन करा आणि पुढे चालत राहा. आयुष्य हसत राहा. चांगल्या गोष्टी बदलत आहेत, पण ते तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्ही ते घेत नाहीये, स्वीकारत नाहीये. तुम्हाला असं झालं, की नाही माझं आयुष्य संपलंय. मला आता हे दुःख आहे. मी या दुःखातच राहणार आहे आणि माझं आयुष्य या दुःखातच जाणार आहे. हे तुम्हाला बाप्पांनी सांगितलेलं आहे, की एंजल्स सुद्धा ते सांगत आहे, की मेजर ट्रान्सफर होणार आहे. तुम्हाला ते घ्यायचं आहे. बदल करायचा आहे. आणि श्रीकृष्णांची डेक जी आहे, त्यामधून कोणत्या देवतेचा मेसेज आहे तुमच्यासाठी किंवा कोणत्या देवतेचा संदेश आहे तुमच्यासाठी, हे आपण बघूया.
अवधूत चिंतन एक दुर्गेचं बघा, मी मी मगापासून सांगते आहे, एक चांगलं रूप धारण करा, दुर्गेचं रूप धारण करा. एक देवतेचं ऊर्जा चांगली उत्पन्न तुमच्यामध्ये होऊ दे. एक मिळमिळी स्वभाव, एक टेन्शन, डिप्रेशन जे आहे, त्यातून तुम्ही कुठेतरी बाहेर या आणि चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाव्यात. एक चांगलं गोष्ट ज्या एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल, त्याला प्रत्युत्तर द्या किंवा आपली बाजू बरोबर असताना समोरचा आपल्याला त्रास देत असेल, तर ते सगळं घालवून टाका सगळ्या आयुष्यातून वाईट वेळ आणि चांगल्या गोष्टीची, चांगल्या वेळेची भागीदारी व्हा. हे सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला. आणि ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा लवकरात लवकर. तर ही डेट जी आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा हा काळ दर्शवते आणि ह्या काळामध्ये पौर्णिमेचा आणि अमावस्येचा, पौर्णिमेचा काळ तर झालेला आहे आणि आता अमावस्येचा काळ आहे. या काळामध्ये तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलतील किंवा कोणत्या गोष्टीचा मेसेज तुमच्यासाठी आहे, हे आपण चेक करूया. श्री स्वामी समर्थ. चांगल्या संतुलन आहार, चांगल्या गोष्टी, चांगल्या लोक, चांगली व्यक्ती, चांगले विचार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाव्यात. नकारात्मक गोष्टी, ब्लॅक ब्लॅक विचार जे आहेत, काळ्या गोष्टी, काळे विचार, काळी लोक, काळी समस्या, हे सगळं तुम्हाला लांब ठेवायचं आहे. मी चांगला आहे, माझा उद्धार चांगलाच होणार आहे, मी कुणाचं वाईट केलेलं नाहीये, माझं चांगलं होईल, माझं चांगलं होणार आहे. हे संतुलन, हे चांगली खोज आहे, ते आपल्यामध्ये एनर्जी चांगली जेव्हा पीक होत जाईल, तेव्हा कुठेतरी आयुष्य आपलं चेंज होत जातं. हे तुम्हाला मनाला घ्यायचंय. महत्त्वाचा सांगण्याचा उद्देश एकच आहे, की आयुष्य परत नाहीये. आयुष्य हे एकदाच आहे. ते चिंतेत का घालवावं? टेन्शनमध्ये का घालवावं? डिप्रेशनमध्ये का घालवावं? हां, ज्यांनी त्रास दिला, ओके ठीक आहे, त्यांचं त्यांच्याकडे, माझं माझ्याकडे. आयुष्य छान आहे, आयुष्य चांगलं आहे, माझ्या आयुष्याचा संघर्ष मला परत करायचा आहे, माझं आयुष्य मला घडवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आयुष्य कुठेतरी तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकाल आणि आयुष्य चांगलं होत राहील. श्री स्वामी समर्थ. आणि हे बदलेल कधी आणि किती दिवसात बदलेल, हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 10 डेज. बघा, बदल घडायचा असेल तर आज सुद्धा घडेल, उद्या सुद्धा घडेल आणि येणाऱ्या 10 दिवसांमध्ये सुद्धा घडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर लवकरात लवकर तुमच्यामध्ये बदल घडताना दिसत आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येताना दिसत आहेत. किमान ह्या व्हिडिओ नंतर सुद्धा खूप जणांच्या मध्ये बदल सुद्धा घडताना दिसत आहे. तर आताची एनर्जी जी बघणार आहे ती भगवद्गीतेच्या डेकमधून आपण बघणार आहोत, की या भगवद्गीतेमधून तुम्हाला कोणता मेसेज आहे, कोणत्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मगाशी सुद्धा इथून दुर्गा माता आली होती, एक दुर्गेचं रूप आलं होतं आणि इथून सुद्धा तुम्हाला तेच आहे, एक दुर्गा. ज्या वेळेचा एखाद्या काळाचा उद्धार करायचा असेल, एक एक संकट आपल्या कडून घालवायचं असेल, तर देवीला सुद्धा दुर्गेचं रूप धारण करायला लागलं. तसंच माणसात किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी वाईट वेळ जर आपल्या आयुष्यातून घालवून टाकायची असेल, तर तुम्हाला सुद्धा हे दुर्गेचं रूप किंवा दुर्गा माताचं जे शक्ती आहे ते आपल्यामध्ये आली पाहिजे आणि आपल्या आयुष्याचा उद्धार आपण स्वतः केला पाहिजे. तुमच्या आयुष्यात बदल करण्याची वेळ आलेली आहे, पण ती तयारी जी आहे ती तुमच्या ऊर्जेतून होणार आहे आणि ती लवकरच घडेल, हे मी तुम्हाला सांगू शकते. आता कवड्यांवरती आपण बघूया, की तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलतील किंवा तुमच्यामध्ये कोणता उद्धार होईल किंवा आई देवीचा मेसेज किंवा आई देवीचा आशीर्वाद आहे का तुमच्या पाठीशी? आई देवीचा कौल आहे का तुमच्या पाठीशी किंवा आईची साथ आहे का? ज्या देवी कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या कुलदेवता जी आहे तुमची, त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे का? हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, थर्ड पार्टी सिच्युएशन तर आयुष्यामध्ये आहेच आहे. त्यामध्ये कोणता बदल नाहीये. त्यामुळे जर आयुष्य डिस्टर्ब झाले असेल किंवा पास्टमध्ये त्या गोष्टी घडलेल्या असतील, तर त्याचं टेन्शन तुम्ही आता घेऊ नका. या आठवड्यामध्ये तर अजिबात घेऊ नका. कारण त्या आता झालेल्या पास्टमधल्या गोष्टी तुम्हाला काढून किंवा त्याच्यावरती विचार करून तुम्हाला काही उपयोग नाहीये. मनाची चंचलता, एकाकी विचार करणे किंवा कसं आहे, एक मार्ग व्यवस्थित निवडला की त्याच्यावरती विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही कसं चाललंय, एक बाजूच निवडलेली आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. एका बाजूने शेवटी कसं एका हाताने टाळी वाजत नाही. शेवटी इथं विचार करण्याची जी पद्धत आहे, एकाकी भाषा, एकाकी वागणं, एकाकी निर्णय घेणं हे चुकतंय कुठेतरी. बॅलन्स व्यवस्थित होत नाहीये, मनाची चंचलता व्यवस्थित होते, घराचा घरोबा व्यवस्थित राहायचा असेल, तर घरात एखाद्याच्या सगळ्या सदस्यांचं मत व्यवस्थित असणे किंवा त्यामध्ये विश्वास ठाम असणे, ते सुद्धा गरजेचं आहे आणि ते कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित होत नाहीये. देवीकडे तुम्ही नाराज केलेला आहे, देवीकडे तुम्ही पाठ फिरवली, देवीने तुमच्याकडे पाठ फिरवली.
तुम्ही देवीला पाठ फिरवली त्यामुळे देवीने तुमच्यावरती पाठ फिरवलेली आहे. हा संदेश, हा मेसेज आहे तुमच्यासाठी. देवीला कधी विसरू नका. आपल्या कुळाचं जी देवी रक्षण करणार असते, उद्धार करणार असते, त्या देवीला कधीही विसरायचं नाही. कारण आपले आई-वडील जसं आपलं संगोपन करत असतात, तशीच आपली कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिला आपण कधीही विसरायचं नाही. जसं आपल्या आईला, आपल्या वडिलांना आपण विसरत नाही, तसंच आपल्या कुलदेवतेला तुम्ही पाठ जी केलेली आहे, पाठ जी दाखवलेली आहे, इथं स्पष्ट दिसत आहे. घराची चारी कोपऱ्याला देवीची पाठ फिरवलेली दिसत आहे. स्पष्टपणे आहे. देवीचं तुमच्यावरती, कुळावरती लक्ष नाहीये. हे तुम्हाला जर हवं असेल, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या देवीचा उद्धार करायचा, घराचा उद्धार करायचा असेल, तर तुम्हाला सुद्धा देवीला निवद, नारळ किंवा देवीचं नामस्मरण, देवीचं दर गुरुवारी, शुक्रवारी किंवा देवीचा एखादा उपवास धरणे, घरात चांगल्या गोष्टी देवीच्या संदर्भात घडणे, काही गोष्टी तुमच्या नवस वगैरे राहिला असेल, तर ते करून घेणे. ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात यामध्ये. तर महत्त्वाचा मेसेज तुमच्यासाठी हाच आहे, की देवीला तुम्ही विसरायचं नाहीये. देवी आशा लावून ठेवायची नाहीये. देवी तुमची आशेवर आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही गोष्टीत आशेवर ठेवण्यात आलेलं आहे. आणि ही आशा कोणती आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल, तरी सुद्धा मला तुम्ही करा, कमेंट करा, रीडिंग बुक करा. तुम्हाला पर्सनल रीडिंगमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून जातील. जर तुम्हाला खरंच माहिती असेल, की बाबा मी हे नवस केलं होतं आणि माझ्या ते लक्षात नाहीये, मला ते जाऊन देवीला मला हे केलं पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होत नव्हतं, देवीने केलं. पण त्याची आशा म्हणून जी देवीला तुम्ही द्यायचा राहिला होता, ते कुठेतरी तुम्ही पाठ फिरवली. त्यामुळे देवीने सुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवली. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये आता घडत आहेत. तर हे ज्यांना मान्य आहे, की आपल्या देवीच्यामध्ये आणि आपल्यामध्ये ह्या बॉन्डिंग आहे, हे कनेक्शन आहे, आता हे घडत आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पर्सनल रीडिंग जर हवी असेल, तर ती सुद्धा बुक करून घ्या. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा. अजून जर कोणाला ही एनर्जी म्हणजे ही राशीप्रमाणे जर कुणाचं राशी असेल तर त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा यामधून काहीतरी लाभ घडेल. आणि इतकी मी इतकं मी एनर्जी देऊन जर तुमच्यापुढे इतक्या सगळ्या गोष्टी सांगत असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ आपल्या कुलदैवतेचं नाव एकदा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.